स्वागत आहे तुमचे 30 दिवसांच्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसमध्ये. आपण द मॅजिक या रॉन्डा बर्नच्या मराठीमधून अनुवादित पुस्तकाचे रीडिंग करत आहोत. तर आजचा दिवस 27वा दिवस आहे आणि आजचा विषय आहे जादूचा आरसा. खलील जिब्रान कवी आणि कलाकार असे म्हणतात, आपल्या मनातील भावनाप्रमाणे वस्तूचे स्वरूप बदलते आणि म्हणूनच त्यातील जादू आणि सौंदर्य जेव्हा आपल्याला दिसते तेव्हा ती जादू आणि सौंदर्य खरोखरच आपल्यातच असते. तुमचं उर्वरित आयुष्य तुम्हाला पाहिजे तसं घडवण्यासाठी बाह्य जगात तुम्ही हकनाक धावपळ करत राहता. एकामागून एक प्रश्न तुमचा पाठलाग करतात. तुम्ही त्या प्रश्नामध्ये गुंतून पडता. परिस्थितीबद्दल, इतर माणसाबद्दल तक्रारी करत राहता आणि त्यामुळे आयुष्य समरसून जगायचं राहून जाता आणि बघितलेली स्वप्नही पूर्ण होत नाहीत. जगण्याचा हा एक मार्ग असू शकतो, पण जेव्हा कृतज्ञतेला तुम्ही तुमची जीवनपद्धती बनवता तेव्हा तुम्हाला आजूबाजूच्या जगातील प्रत्येक गोष्ट जादूनं बदलून जाते. अगदी सहजपणे तुमच्यात बदल झाल्यामुळे तुमच्या आजूबाजूचं जगही बदलून जातं जादूने. तुमच्यात बदल झाल्याने तुमच्याकडे आकर्षित होणाऱ्या गोष्टीमध्येही बदल घडून आणतात. महात्मा गांधीच्या प्रेरणादायी शब्दातून आणि मायकल जॅक्सनच्या मॅन इन द मिरर या गीतातून एक शक्तिशाली संदेश देण्यात आला आहे, ज्याने कोट्यावधी लोकांवर प्रभाव टाकला आहे. तो संदेश असा आहे, आरशातील माणूस बदला आणि पहा तुमचं जग बदलून कसं जातं ते. आत्तापर्यंत तुम्ही जर 26 जादूच्या कृतीचं आचरण केलं असेल तर आता तुमच्यात बदल झालेला आहे. कदाचित तुमच्यातील बदल लक्षात येणं कधीकधी तुम्हाला कठीण जाईल, पण तुम्हाला सध्या तुम्ही जास्त आनंदी आहात असं जाणवेल. तुमची परिस्थिती सुधारणा घडून आल्याचं आणि तुमच्या सभोवताली जादूमय बदल झाल्याचे तुम्हाला दिसून येतील. आत्तापर्यंत कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रासाठी केला होतात. तो तुमच्या कामासाठी, पैशासाठी आणि आरोग्यासाठी केलात. तुमचं स्वप्नासाठी एवढंच काय, पण रोज रस्त्यात भेटणाऱ्या माणसासाठी देखील केलात. पण सगळ्यापेक्षा तुमच्या कृतज्ञतेची गरज एका व्यक्तीला सर्वात जास्त आहे आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही स्वतःच आहात. आरशातल्या व्यक्तीबद्दल म्हणजे स्वतःबद्दल जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा असमाधानाची, असंतुष्टतेची, निराशेची आणि मी एवढी काही चांगली नाही या सगळ्या भावना संपूर्णतया नाहीशा होतात आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यातील असमाधानाची, असंतुष्टतेची आणि निराशेची परिस्थिती जादूने गायब होते. नकारात्मक भावनांमुळं तुमच्या आयुष्याचं सर्वात जास्त नुकसान होतं, कारण तुम्हाला इतर कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल वाटणाऱ्या भावनेपेक्षा या भावना अधिक शक्तिशाली असतात. तुम्ही जिथं जिथं जाता तिथं आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी करता तेव्हा या नकारात्मक भावना प्रत्येक क्षणी तुमच्याबरोबर येतात आणि ज्या ज्या गोष्टीला तुम्ही स्पर्श कराल तिला डागाळून टाकतात. त्या एखाद्या लोहचुंबकासारखं काम करतात आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत अधिक असमाधान, अधिक असंतुष्टता, अधिक निराशा आकर्षित करून घेतात. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल तेव्हा ज्यामुळे तुम्हाला अधिक बरं वाटेल अशा परिस्थितीकडेच तुम्ही आकर्षित व्हाल. तुमच्या जीवनात समृद्धी आणू शकतील अशा चांगल्या समृद्ध भावनांचं तुम्हाला स्वतःविषयी वाटणं आवश्यक आहे. स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याने तुम्ही स्वतःला संपन्न बनवता. जो कोणी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो त्याला अधिक दिलं जातं आणि ज्याला विपुल प्रमाणात मिळतं. ज्या कोणाला स्वतःबद्दल कृतज्ञता वाटत नाही त्याच्याकडे जे आहे ते देखील त्याच्याकडून काढून घेतले जाते. जादूच्या आरशाची कृती करण्यासाठी आत्ता लगेच आरशापुढे जाऊन उभे राहा. आरशातील व्यक्तीकडे थेट पहा आणि मोठ्याने अगदी मनापासून आभारी आहे जादूचे शब्द उच्चारा. आत्तापर्यंत कधी नाही एवढ्या अर्थपूर्णतेने हे शब्द उच्चारा. तुम्ही स्वतः असल्याबद्दल आभारी आहे असे म्हणा. तुमच्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे असे म्हणा. दुसऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक व्यक्तीसाठी जेवढ्या प्रमाणात भावना तुम्ही व्यक्त केल्यात किमान तेवढ्या प्रमाणात भावना व्यक्त करून आभारी आहे असे म्हणा. तुम्ही जसे आहात अगदी त्यासाठी स्वतःविषयी कृतज्ञता व्यक्त करा. जादूच्या आरशाची कृती अशीच चालू ठेवा. आज उरलेल्या दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःचं प्रतिबिंब आरशात बघाल तेव्हा तेव्हा आरशातील त्या सुंदर व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आणि प्रत्येक वेळी आभारी आहे जादूचे शब्द उच्चारा. एखाद्या विशिष्ट वेळी तुम्हाला हे जादूचे शब्द मोठ्याने म्हणता येणे शक्य नसेल तर ते मनातल्या मनात म्हणा आणि तुम्ही जर खरोखरच
धीट असाल तर तुम्ही जादूच्या आरशात पाहाल आणि स्वतःविषयी कृतज्ञता वाटणाऱ्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ते सांगाल. यापुढे भविष्यात कोणत्याही कारणासाठी तुम्ही स्वतःला दयाळूपणा दाखवला नाहीत तर तुम्हाला कळेल की इतर कोणापेक्षाही तुमच्या कृतज्ञतेसाठी सर्वात जास्त लायक व्यक्ती कोण असेल तर ती म्हणजे आरशातील व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असता तेव्हा तुम्ही केलेल्या चुकाबद्दल दोष देऊ नका. तुम्ही जेव्हा कृतज्ञता व्यक्त करत असता तेव्हा स्वतः परिपूर्ण नाही म्हणून स्वतःवर टीका करू नका. तुम्ही जेव्हा तुम्ही जसे आहात तसेच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही आनंदी राहता आणि मग तुम्ही आनंदाचा लोहचुंबक बनता. त्यामुळे तुम्ही जिथं जाता आणि जे काही करता त्यावेळी तुमच्या आजूबाजूला आनंदी माणसं, आनंदी प्रसंग आणि जादूची परिस्थिती निर्माण होत राहते. आरशातल्या त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या व्यक्तीमधील जादूचा शोध जर तुम्हाला लागला तर तुमचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. आज आपल्याला जादूच्या आरसाची कृती करायची आहे, पण त्या अगोदर तुम्हाला 10 वरदानं लिहून काढायची आहेत आणि त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहायचे आहे. ती यादी पुन्हा एकदा वाचून त्या प्रत्येक वरदानात वाचल्यानंतर त्या वरदानाबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे शब्द उच्चारायचे आहेत. त्यानंतर आज तुम्ही प्रत्येक वेळी स्वतःला आरशात पाहिलंत, यापूर्वी कधीही व्यक्त केली नसेल अशी अर्थपूर्ण भावनेने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. तुम्ही खरोखर धीट असाल तर आरशात बघत असताना स्वतःबद्दल कृतज्ञता वाटते अशा 3 गोष्टी स्वतःला सांगा. त्यानंतर आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका डाव्या हातामध्ये घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. अशा प्रकारे तुम्हाला आज पूर्ण दिवसभर जादूच्या आरशाही कृती करायची. जेव्हा आरशासमोर राहणार आहात तेव्हा आभारी आहे शब्द उच्चारायचे आहेत. तर तुम्ही सर्वांनी या 30 दिवसाच्या ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.